ज्या क्षणाची संपूर्ण बदलापूरकर वाट बघत होते, अखेर आज तो क्षण आलेला आहे। 6 ऑक्टोबर रोजी मंत्रालयामध्ये एक बैठक पार पडणार होती, एक कार्यक्रम पार पडणार होता, ज्यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी आरक्षण सोडण्यात येणार होते, आरक्षण जाहीर करण्यात येणार होते। तर अर्थात ते आता डिक्लेअर करण्यात आलेलं आहे, आरक्षण जाहीर करण्यात आलेले आहे आणि ओबीसी महिला वर्ग यांना जे आहे आरक्षण या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे। म्हणजेच नगराध्यक्ष पदासाठी आता ज्या कोणी महिला ओबीसी असतील तर त्या या ठिकाणी अर्ज करू शकतात थेट नगराध्यक्ष पदासाठी। सिंगल पॅनल सिस्टीम आहे म्हटल्यावरती ही जी निवडणूक आहे थेट आता लोक जे आहेत, नागरिक जे आहेत या ठिकाणी त्यांचं मतदान हे थेट करू शकतात। बदलापूरकरांना तुम्हाला काय वाटतं, यंदाच्या वेळेस तुम्हाला नगराध्यक्ष पदासाठी कुठल्या महिलाला नगराध्यक्ष म्हणून बघायचं आहे? खरं तर आपण 2 दिवसांपूर्वी जो लाईव्ह प्रदर्शित केला होता, ज्यामध्ये तुम्ही बघितलं की नेमकं जे आहे आरक्षण कोणाला जाहीर होईल हे आपल्याला माहित नाही होतं, कारण ती कार्यक्रम जो आहे तो नगराध्यक्षसाठी आरक्षण सोडण्याचा हा 6 ऑक्टोबरला पार पडणार होता मंत्रालयामध्ये। आता त्यावेळेला असा देखील अंदाज लावला जात होता की जर हा ओपन साठी पडला तर ओपन मध्ये जे आहेत महिला वर्ग असू द्या, नाहीतर मग जो काही पुरुष वर्ग आहे तर ते देखील या नगराध्यक्ष पदासाठी अर्ज करू शकतील। परंतु आता थोडासा खेळ हा आपल्याला पलटलेला बघायला मिळतो आहे। ओबीसी महिला वर्गांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आलेलं आहे। प्रभागामध्ये ज्या पद्धतीने आरक्षण असतं तसंच आरक्षण नगराध्यक्ष पदासाठी देखील असतं। या ठिकाणी आपल्याला अनेक असे चेहरे जे आहे नगराध्यक्ष पदासाठी बदलापूर शहरातून बघायला मिळत आहेत, परंतु यंदाच्या वर्षी बदलापूरकरांना यंदाच्या वेळेस काहीतरी बदल हवा आहे का? काही नवीन चेहरा बघण्याचं तुम्ही अपेक्षित करत आहात का? कुठल्या नवीन चेहऱ्याला संधी देण्याचा विचार करत आहात का? तुम्ही सुद्धा ओबीसी आहात का? तुमचा देखील विचार चाललाय का? महिला ओबीसी आहात का? तुमचा पण विचार चाललाय का की तुम्ही यंदाच्या वेळेस जी थेट नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे तर त्याच्यासाठी तुम्ही देखील इच्छुक आहात का? तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा। मी देखील महिला आहे आणि मी देखील ओबीसी मध्ये येते, तर काय वाटतं तुम्हाला? आपण तुमच्यापैकी कोणी आहे का इच्छुक? आम्हाला नक्की सांगा। नवीन चेहरा बघणार आहात का तुम्ही? मजा करते, बाकी काही नाही। तर चला आपण आता इच्छुक उमेदवार कोण कोण असतील या ठिकाणी नगराध्यक्ष, महिला नगराध्यक्ष ओबीसी साठी ते जाणून घेऊया। म्हणजे बदलापूरमधून कोण कोण अर्ज करू शकतं एकंदरीत आपण ते बघणार आहोत आता। तर सगळ्यात पहिले जे आहे आपण जर बघत असाल तर म्हात्रे कुटुंबांमध्ये जर पुरुषांसाठी राहिलं असतं नगराध्यक्ष पदाचं जे आरक्षण आहे पुरुषांसाठी जाहीर केले गेलं असतं तर या ठिकाणी आपल्याला अनेक असा चेहरा बघायला मिळाला असता, ते म्हणजे सध्याचे जे शहर प्रमुख आहे वामनदादा म्हात्रे। परंतु आता झालं असं आहे की महिलांसाठी आरक्षण जाहीर झालेलं आहे, ओबीसी महिलांसाठी। तर मग असं देखील होऊ शकतं का की शहर प्रमुख वामनदादा म्हात्रे जे आहेत त्यांच्या ज्या पत्नी आहेत त्यांना वीणा म्हात्रे जे आहेत त्यांना या ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी संधी मिळेल का? त्यांना उभं केलं जाईल का? की अजून एक दुसरं देखील असू शकतं की त्यांच्याच कुटुंबातील आपण जर बघत असाल तर त्यांच्याच संपूर्ण म्हात्रे कुटुंबातील ज्या महिला बघत असाल आपण तर त्या देखील उच्च शिक्षित आहेत। आपण कोणाला एक दुसऱ्यांना कमी जास्त नाही या ठिकाणी हे करू शकत, कारण सगळ्याच ज्या आहेत उच्च शिक्षित आहेत चांगल्या आणि त्यांना देखील चांगला अनुभव आहे राजकारण या क्षेत्रामधला। तर तुम्हाला काय वाटतं की नेमकं म्हात्रे कुटुंबामधून कुठली स्त्री असेल, कुठली महिला असेल जिला यंदाच्या वेळेस संधी दिली जाईल नगराध्यक्ष पदासाठी? कारण महिला ओबीसी पडलेला आहे। आणि अजून एक प्रश्न म्हणजे कोण? नील देशमुख सर, ओके, सुनीता चेनवनकर मॅम, मी तुमच्या नक्कीच प्रतिक्रिया देखील बघणार आहेत, एकच मिनिट द्या। ओके, हा, आता महत्वाचा आपला विषय होता की नेमकं महिलांमधून जे मी कमेंट्स वाचते तुमच्या की महिलांमधून कोण येऊ शकतं, परंतु यावेळेस बदलापूरकरांमध्ये अशी चर्चा आहे की यंदाच्या वर्षी त्यांना नवीन चेहरा पाहिजे आहे। कारण जुने जेवढे काही चेहरे आहेत त्यांनी कोणी जर नगरसेविका असू द्या, नाहीतर नगराध्यक्षपदी याआधी देखील कामं केलेली आहेत, परंतु त्यांना पाहिजे तेवढं जे आहे बदलापूरमध्ये बदल घडून आलेले बघायला मिळाले नाही। त्यामुळे बदलापूरकर अपेक्षित करताय की यंदाच्या वर्षी ओबीसी मधून कोणीतरी नवीन चेहरा उभा राहिला पाहिजे। तुम्ही देखील आहात का महिला ओबीसी आणि तुम्हाला वाटतंय का की नवीन चेहरा जो आहे तुम्हाला बघायला मिळाला पाहिजे? म्हात्रे कुटुंबाशी आपण चर्चा करत होतो की म्हात्रे कुटुंबांमधून वीणाताई जे आहेत म्हात्रे त्या देखील उभ्या राहू शकतात। त्याचबरोबर उषाताई म्हात्रे आहेत,
तर महिला ओबीसी वर्ग आहे म्हटल्यावरती त्या देखील उभ्या राहू शकतात. आता हा विषय झाला आपला शिवसेना पक्षाचं आपण विचारणा केली. आता आपण वळूया दुसरीकडे. त्याचबरोबर अजून म्हात्रे कुटुंबांमध्ये अजून देखील ज्या महिला आहेत त्यांचं देखील आपण नाव घेऊ शकतो की त्यांना देखील संधी दिली जाऊ शकते, कारण सगळ्यात उच्च शिक्षित आहे. परत जाऊया दुसऱ्या, आता भाजपाकडून जर आपण बघायला गेलो तर खूप मोठी लिस्ट आहे, परंतु आपण सगळ्यांचंच या ठिकाणी काही नाव घेऊ शकत नाही. पण सगळ्यात जर महत्वाचे चेहरे आपण बघायला गेलो तर भाजपामधून सध्या जे माजी नगराध्यक्ष, नमस्कार राजेश सर, माजी नगराध्यक्ष जे आहेत राजेंद्र घोरपडे सर, तर यांच्या ज्या पत्नी आहेत तर रुचिराताई घोरपडे, तर त्या देखील या ठिकाणी आपल्याला नगराध्यक्ष पदासाठी अर्ज करताना बघायला मिळू शकतात. तुम्हाला काय वाटतं की तुम्हाला कोणाचा चेहरा जो आहे यावेळेस बघायचा आहे? मी वारंवार यासाठी बोलते तुम्हाला, कारण खूप जण यावेळेस नवीन चेहरा अपेक्षित करत आहे ओबीसी मधून, आणि अर्थात ही जी निवडणूक होणार आहे ती थेट आहे, म्हणजे सिंगल पॅनल सिस्टीम या ठिकाणी जे आहे आपल्याला बघायला मिळणार आहे. म्हणजे थेट नागरिकांना अधिकार आहे की ते थेट मतदान करू शकतात. मग नवीन चेहरा देखील या ठिकाणी जर बघायला मिळाला, नगराध्यक्ष हा कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचाराचा डाग नसलेला असावा आणि सुशिक्षित तसेच नागरिकांच्या समस्या सोडवणारा असावा. अर्थात हेच जे तुमचे प्रश्न येत आहेत ना जगदीश सर, याचमुळे बदलापूरकर यंदाच्या वर्षी काहीतरी नवीन बदल अपेक्षित करतायत. मग कदाचित बदलापूरकर असं देखील बघतायत की हे जे सगळे चेहरे आपल्याला बघायला मिळतायत राजकारणांमधून, त्याच्या व्यतिरिक्त सामान्य लोकांमधून जर एखादा ओबीसी महिला उभं राहिली, एखादी ओबीसी महिलेचा चेहरा बघायला मिळाला, जसे की माझ्यासारख्या अनेक महिला आहेत ज्या ओबीसी आहेत, सामान्य कुटुंबातून येत असतात, तर त्यांना देखील आवड असेल कोणाला, म्हणजे मी मजाक करते असं सिरियसली नाही, पण एक सांगते की नवीन चेहरा बघण्याचं जे आहे सध्या बदलापूरकर अपेक्षित आहेत. अजून एक महत्वाचा चेहरा पुढे बघूया आपण. आपण आता सध्या एक शिवसेना पक्ष बघितला, त्यानंतर आपण भाजपा पक्ष देखील रुचिराताई घोरपडे जे आहेत त्यांच्याबद्दल हे केलं. आता आपण वळूया दुसऱ्या अजून पक्षाकडे, ते म्हणजे मनसे. तर मनसेच्या संगीताताई जे आहे, संगीताताई चंदवरकर, या सगळ्यांना आपण देखील ओळखतात. तर ओबीसी महिला आरक्षण हा वर्ग पडल्यामुळे अनेक जण जे आहेत त्यांचा देखील अर्ज त्या ठिकाणी येऊ शकतो किंवा त्यांचा देखील चेहरा जो आहे आपल्याला बघायला मिळू शकतो, अशी चर्चा सुरू आहे. आता हे जे 3 नावं आपण सध्या घेतली, या व्यतिरिक्त देखील बाकीच्या संपूर्ण राजकारण जे आहेत, राजकारणी खूप मोठे आहेत, तर ओबीसी वर्ग पडलेला आहे महिलांचा म्हटल्यावरती जे पुरुष आहेत ते स्वतः तर यावेळेस उभं राहू शकत नाही इच्छा असली तरी, कारण आरक्षण शेवटी महिला वर्गांचं पडलेलं आहे. परंतु त्यांच्या ज्या पत्नी आहेत, समजा वामनदादा असतील किंवा तुकारामदादा असतील किंवा ज्ञानेश्वरदादा असतील किंवा संपूर्ण म्हात्रे कुटुंब झालं, त्यानंतर घोरपडे कुटुंब झालं, तर यांच्यातील कुठली महिला जी आहे नगराध्यक्षपदी आपल्याला बघायला मिळेल का? त्यानंतर नील देशमुख सर बोलतायत संगीताताई बेस्ट आहेत. प्रत्येकाचा आपला अनुभव आहे, तुम्ही नक्कीच आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता. त्यानंतर मनसेच्या संगीताताई चंदवरकर आहेत की ज्यांना आपण अनेक अशा माध्यमातून बघितलेलं आहे, जनतेसाठी लढताना बघितलेलं आहे. त्याचनंतर रुचिराताई घोरपडे आहे ज्यांना मागे देखील नगरसेविके म्हणून त्यांना देखील अनुभव आहे. वीणाताई असू द्या, नाहीतर उषाताई असू द्या, तर हे 3 जे चेहरे आहेत हे देखील आता सध्या आपल्याला नगराध्यक्ष पदासाठी इच्छुकही दिसत आहेत, आणि होऊ शकतं की यांच्यातील एखादा चेहरा देखील आपल्याला बघायला मिळेल. किंवा असं देखील होऊ शकतं, राजकारण हे काही पण होऊ शकतं, एकाच दिवसात राजकारण पलटू शकतं. तुम्हाला तर माहिती आहे, मला सांगायची गरज नाही, आम्हाला सांगायची गरज नाही तुम्हाला. किंवा असं देखील होऊ शकतं की एखादा नवीन चेहरा आपल्याला बघायला मिळेल आणि बदलापूरकर त्याचीच वाट बघत असावे. तर तुम्हाला काय वाटतं, यंदाच्या वेळेस बदल जे आहेत अपेक्षित आहेत का? बदलापूर शहर जशा झपाट्याने वाढत चाललेला आहे तशा पद्धतीने सुखसुविधा बदलापूरमध्ये खरंच होत आहेत का? मात्र एक या ठिकाणी बदलापूरकरांचं म्हणणं आहे की खरंच चांगलं झालंय की महिला जे आहे, महिला वर्ग या ठिकाणी आरक्षण मिळालंय महिला वर्गाला. कारण खूप दिवस झाले पुरुष वर्ग जे आहे आपण बघितले असतील, परंतु महिला वर्ग जे आहेत बघायला मिळत आहेत. तर कमीत कमी काहीतरी थोडेफार तरी बदल बदलापूरकरांना अपेक्षित आहे. मात्र आता नवीन चेहरा कंटाळा काय, नवीन चेहरे पाहिजे, कंटाळा येतो एकच चेहरा सारखं सारखं बघून. ओके, मग काय वाटतं तुम्हाला, नवीन चेहऱ्यांमधून तुम्हाला कुठला चेहरा जो आहे बघायला आवडेल ओबीसी साठी? थेट पॅनल असल्यामुळे तुम्हा सगळ्यांना, सगळ्या बदलापूरकरांना, सामान्य जनतेला हा अधिकार आहे की तुम्ही थेट पॅनल असल्यामुळे डायरेक्ट जे आहे मत तुमचं देऊ शकता.
जर तुम्हाला हे जुने चेहरे असू द्या नाहीतर नवीन चेहरा म्हणून तुम्ही कोणाला अपेक्षित करत आहात बघण्यासाठी? ओबीसी आहे म्हटल्यावरती तुम्हाला उभं राहायचंय का? तुमच्या घरातून कुटुंबातून तुम्ही ओबीसी आहात का? तुम्ही देखील एखाद्या महिलेला जे आहे तुमच्या घरातून उभं करण्याचा विचार करतायत का? का तुम्हाला असं वाटतं की जे काही सर्वसामान्य कुटुंबातील किंवा उच्च शिक्षित जी काही महिला असेल एखादी, कारण आजकाल असं सुद्धा चाललंय की राजकारणामध्ये ज्या काही महिला येतात तर त्या देखील उच्च शिक्षित पाहिजेत. तर तुम्हाला काय वाटतं की एखादा नवीन चेहरा नेमका कोण असू शकतो? तो नवीन चेहरा जो ओबीसी महिला वर्गामधून असेल तर आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून तुम्ही देखील नक्की सांगा. चला कोण कोण आलाय आता आपण बघूया. 3 ते 4 जे नावं आहेत, वीणा म्हात्रे योग्य आहेत. दिलीप सर बोलतायत की वीणा म्हात्रे योग्य आहेत. धन्यवाद प्रतिक्रिया दिल्याबद्दल. शिवसेना उभाठाकडून कोण? ओके, अजून तरी समजत नाहीये की शिवसेना उभाठाकडून नेमकं कोण असणार आहे. आता आज जे आहे अगदी काही तासांपूर्वी जे आहे हे महिला आरक्षण, ओबीसी महिला आरक्षण जे आहेत आपल्याला बघायला मिळालंय. मात्र यानंतर सगळ्यांना काय अपेक्षा होती की सगळ्यांना असं वाटलं होतं की एकतर ओपन वर्ग पडेल. आता जर ओपन पडला असता तर त्यामधून अनेक आपल्याला जे भरपूर पक्ष म्हणून खूप जण बघायला मिळाले असते. नाहीतर जसं की आपण बोललो होतो की महिलांसाठी आरक्षण असतं. आता या ठिकाणी महिलांसाठी आरक्षण म्हटल्यावरती ही खूप मोठी एक जी आहे चॅलेंज या ठिकाणी आपण बोलू शकतो की सगळ्याच पक्षांसाठी असणार आहे. कारण जर आपण बघितलं तर खूप कमी महिलांचे असे चेहरे आहेत की जे आपल्याला बघायला मिळाले. समाजकार्य असू द्या नाहीतर नागरिकांसाठी झटणारे जे चेहरे आहेत महिलांचे ते खूप कमी प्रमाणात आपल्याला बघायला मिळाले. तर मग आता नेमकं नवीन चेहरा जर उभा राहिला तर त्या नवीन चेहऱ्याला तुम्ही संधी देणार का? बदलापूरकरांना तुम्हाला काय वाटतं? जर एखादा नवीन चेहरा उभा राहिला, एखादा सर्वसामान्य कुटुंब वर्गातील एखादी महिला उभं राहिली तर त्या महिला वर्गाला तुम्ही साथ देणार का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. कारण ज्या वेळेला आपण लाईव्ह प्रदर्शित करतो त्यावेळेला 1 लाखांपेक्षा 1,35,000 लोक आपल्याला बघतायत आणि होऊ शकतं की एखादा जी उच्च शिक्षित आपली एखादी महिला आहे जी आपला हा लाईव्ह बघते हे सगळं बघितल्यावरती त्या नक्कीच जे आहेत पुढाकार घेऊ शकतात. ओके, काय पूनम कांबळे मॅम बोलतायत शीतल राऊत मॅम. नक्कीच छान आहे. हा चेहरा देखील सुचवल्याबद्दल धन्यवाद आम्हाला. शीतल राऊत मॅम ज्या आहेत त्या देखील आपल्याला या ठिकाणी इच्छुक बघायला मिळू शकता. म्हणजे तिथून देखील त्यांना देखील या ठिकाणी होऊ शकतं की अर्ज आपल्याला बघायला मिळेल. रचना किरण भोईर. ओके, आता याच्यामध्ये काय झालं माहिती का? सगळ्यात पहिले आपल्याला जे काही राजकीय पक्ष आहेत ना तर सगळ्यात पहिले तर आपल्याला हे बघावं लागणार आहे की एसटी मधून कोण आहे, ओबीसी मध्ये कोण आहे आणि खुला वर्ग म्हणजे ओपन मध्ये कोण आहे. आता इथे असं देखील होतं की प्रत्येक नागरिकाला काही कोणाचं माहित नसतं की कोण ओबीसी मध्ये आहे, कोण एसटी मध्ये आहे, कोण ओपन मध्ये आहे. त्यामुळे त्यांचा असा भ्रम होतो की हे पण उभं राहू शकतील का, ते पण उभं राहू शकतील का. तर असं नाहीये. यंदाच्या वेळेस जे आरक्षण पडलेलं आहे ते फक्त ओबीसी महिलांसाठी आहे. म्हणजे जे आरक्षण आहे म्हटल्यावरती जे ओबीसी असतील आणि ज्या महिला असतील त्याच या ठिकाणी उभं राहू शकतं. काय सर्वसामान्य माणसाचं काम नाही, ज्याच्याकडे पैसे आहेत तोच कॅन्डिडेट निवडून येतो. कटू आहे पण सत्य आहे असं म्हणायला हरकत नाही असे दर्शक बोलतायत की दिलीप राठोड सरांचं म्हणणं आहे की सर्वसामान्य जनतेचं हे काम नाहीये कारण याच्यामध्ये खूप पैसा देखील खर्च करावा लागतो. काय वाटतं ईव्हीएम सिस्टीमचा पण यांनी प्रश्न मांडलेला आहे एका सरांनी की ईव्हीएम सिस्टीम देखील यंदाच्या वेळेस बंद झाली पाहिजे नाहीतर कोणी उभं राहून काय फायदा नाही. ओके, रचना किरण भोईर. ओके, धन्यवाद. म्हणजे ह्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत की भोईर कुटुंबाकडून जे रचना किरण भोईर यांचा देखील एक नवीन चेहरा बघायला मिळू शकतो. यामध्ये ना खूप काही नावं असे आहेत की सर्वसामान्य जनतेला त्यांचं नावही माहीत नाहीये आणि आता होऊ शकतं, आता खऱ्या अर्थाने जे आहे आपल्याला लढत बघायला मिळणार आहे. आता आपण बघू शकतो की आता जसं जाहीर झालंय आरक्षण इथून पुढे आता खूप काही कार्यक्रम आपल्याला बघायला मिळतील. प्रचंड कार्यक्रम, प्रचंड विविध समाज उपयोगी कार्यक्रम बघायला मिळतील, नवीन नवीन चेहरे बघायला मिळतील. मात्र हा जो निकाल आहे तो बदलापूरकरांच्या हातामध्ये आहे. नवीन चेहरा अपेक्षित करतायत का बघत चला. काय बोलतायत रितेश पाटकर. बदलापूरमध्ये सध्या तरी तुमची ओळख चांगलीच आहे म्हणून नवीन चेहरा आणि प्रत्येक प्रश्न तुम्ही मार्गी लावत आहात म्हणून तुम्हीच पुढाकार घ्यावा. रितेश सर क्या बात आहे, धन्यवाद. हो, मी पण ओबीसी आहे. नक्कीच नक्कीच. माझ्यासारख्या अनेक महिला ज्या असतील त्या नक्कीच विचार करत असतील की एक सुवर्ण संधी जी आहे संधीचं सोनं करायला या ठिकाणी मिळतंय आणि लक आहे की ओबीसी आलंय आणि महिलाच आलंय तर उभं राहायला पाहिजे असं.
म्हणजे आमच्याकडे तर 1 लाख दर्शक संख्या असं काही नाही. काय वीणा म्हात्रे, काय प्रभाकर दायरे बोलतायत, वीणा म्हात्रे मॅडम. ठीक आहे, धन्यवाद. वीणा म्हात्रे ताई बोलतायत. अजून कोण बाकीचं? महेश मोरे बोलतायत की रुचिराताई घोरपडे. ओके. हा, रुचिराताई घोरपडेंचा सुद्धा आपण या ठिकाणी नाव पहिलेच घेतलंय की त्यांना देखील एक अनुभव आहे राजकारण या क्षेत्रातला. पण यावेळेस नेमकं काय होणार आहे माहिती का? बदलापूरकर यावेळेस खूप हुशार झालेले आहेत. बदलापूरकर आधी मत देण्याच्या आधी ते काही असू द्या, तिकडे ईव्हीएमचं काही पण असू द्या, परंतु बदलापूरकर यावेळेस सगळ्यात पहिले लक्ष देणार आहे ते म्हणजे कुठल्या प्रभागामध्ये काय काय इश्यू आहे. समजा आता उदाहरणार्थ आपण बघतोय की पाण्याचा सगळ्यात जास्त प्रॉब्लेम जो आहे आपल्याला सगळीकडे बघायला मिळतोय. मग जर एखादी महिला त्या कुठल्याही विभागातून उभं राहत आहे किंवा नगराध्यक्ष पदासाठी उभं राहते, तर त्यांनी याआधी पाण्यासाठी काय काय केलेलं आहे, नागरिकांना पाणी मिळावं, पाणी समस्येसाठी काय काय केलेलं आहे. जसं की शिवसेना पक्ष असू द्या, त्यांनी देखील पाण्याच्या प्रश्नासाठी जे आहे याच्यामध्ये आंदोलनं केली. त्यानंतर भाजपा पक्ष असू द्या, सत्ताधारी पक्ष असताना देखील राजेंद्र घोरपडे आणि त्यांच्या पक्षाने जे आहे महावितरणाकडे देखील आंदोलनं केली. तर अशा विविध पक्षांची पहिली जी कामं आहेत, आता इथून नंतर केलेली नाही, परंतु या आधी केलेली जी कामं आहेत त्याच्यावरून नक्कीच त्यांना मतदानामध्ये जे आहेत फायदा होऊ शकतो. तुम्हाला काय वाटतं आम्हाला नक्कीच सांगा. गणेश गडेकर सर बोलतायत की शिक्षित आणि मध्यमवर्गीय महिला पुढे येऊन आपला आवाज बुलंद करावा, नक्की चांगला बदल घडेल. अरे वा, क्या बात आहे. म्हणजे सगळ्यांच्या मनातली गोष्ट बोलतायत तुम्ही सगळेच. गणेश सर जे बोलतायत की शिक्षित आणि मध्यमवर्गीय महिला जी आहे तिने पुढे यायला पाहिजे. पण एक प्रतिक्रिया अशी देखील आली गणेश सर की मध्यमवर्गीय वर्ग असू द्या नाहीतर शिक्षित महिला ज्या आहेत त्यांच्या याच्यातलं हे काम नाहीये, कारण इथे पैसा खर्च करावा लागतो. काय वाटतं, असं आहे का खरंच? तेही सांगा मला. काय वामन म्हात्रे यांनी बदलापूरचा चेहरा मोहरा बदलण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे, म्हणून वीणा म्हात्रे हे योग्य कॅन्डिडेट आहे. ओके, धन्यवाद. अर्धी जी निवडणूक आहे ना ती असं वाटतंय की आज आपले बदलापूरच्या या लाईव्हच्या माध्यमातूनच समजणार आहे. पण बदलापूरकरांनो, तुम्हाला एक हे देखील राहील, आव्हान देखील राहील. आता इथून पुढे जे आहेत, जसं की आपण आधी देखील सांगितलं, अनेक असे कार्यक्रम जे आहेत आता विविध पक्षांच्या माध्यमातून घेतले जातील. आणि काल परवा देखील आम्हाला 4-5 फोन आलेले की नेमकं काय झालं नगराध्यक्ष पदासाठी. तर आम्ही सांगितलं की 6 ऑक्टोबर रोजी जे आहे आरक्षण जाहीर होईल. आता आरक्षण जाहीर झालंय. आता जे आहे खऱ्या अर्थाने लढत जी आहे आपल्याला बघायला मिळणार आहे. सर्वसामान्य याच्यातून कोणी आहे का इच्छुक? सर्वसामान्य महिला वर्गांमधून असा कुठला चेहरा आहे का जो समाजासाठी नेहमी लढत असतो, मात्र तो राजकीय पक्षातला नाही, आणि तुम्हाला वाटतंय की त्या महिलेनी यंदाच्या वेळेस नगराध्यक्ष पदासाठी अर्ज केला पाहिजे? तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून सांगा. आपण नक्कीच त्या महिलेपर्यंत तुमची जी हिंट आहे ती पोहोचवण्याचा प्रयत्न करू. ओबीसी पडलं यावेळेस. जगदीश राणे सर बोलतायत की मनसेच्या संगीताताई एक चांगला पर्याय आहे. सामान्य सुशिक्षित महिला असावी, घराणेशाही नसावी. ओके, सामान्य सुशिक्षित महिला असावी, संगीताताई चेनवनकर यांच्याकडे जे आहे वोट सिस्टम घेऊया. चला, मी एक वोट टाकते. त्या वोट मध्ये जे आहे लाईव्ह मध्ये आपण बघूया की किती जणांचं नाव जे आहे आपल्याला बघायला मिळतंय आता. तर वोट जे आहे मी लवकरच वोट सिस्टीम करूया आपण. सगळ्यात पहिले जे आहे 1 नंबरला जे नाव असेल आपण म्हात्रे कुटुंबियांचं ठेवूया की वीणाताई असू द्या नाहीतर मग उषाताई म्हात्रे, या दोघींपैकी जे आहेत तुम्हाला कोणाचं बघायचं आहे यांचं 1 नंबरला. 2 नंबरला जे आहेत आपण घोरपडे यांचं ठेवूया, जसं की रुचिराताई घोरपडे यांचा 2nd. आणि 3rd नंबरला जे आहेत आपण मनसेच्या संगीताताई चेनवनकर ठेवूया. त्याच नंतर जे आहे 4th नंबरला आपण एक सर्वसामान्य महिला ठेवूया. आणि 5th नंबरला जे आहे यांच्या व्यतिरिक्त अदर कोणी. तर तुम्ही आता लवकरात लवकर कमेंट करा की तुम्हाला यांच्यापैकी कोण बघायचं आहे. बाकीच्यांची देखील आपण नावं घेतली तर खूप मोठी लंबी लिस्ट बनेल या ठिकाणी, एवढं नको. संजय सर बोलतायत की सामान्य माणसाची कामे मार्गी लावणार नगराध्यक्ष हवा बदलापूरमध्ये. अगदी बरोबर आहे. सामान्य माणसाचे इतके हाल चालू आहेत सध्या. एक या ठिकाणी असं देखील बदलापूरकर बोलत होते की स्मशानभूमीची अवस्था जाऊन बघा. म्हणजे यंदाच्या वेळेस असा देखील बदल अपेक्षित आहे की निवडणुकांपूर्वी जे कामं करतील कदाचित तो चेहरा आपल्याला बघायला मिळेल, मग तो कोणाचाही चेहरा असू द्या. मग स्मशानभूमीची बिघडलेली दुरवस्था जो व्यवस्थित करेल, बदलापूरकरांना जो पाणी पुरवठा सुरळीतपणे होण्यासाठी मदत करेल, महावितरणाचे डोके जो ठिकाण्यावर आणेल, किंवा बदलापूर शहरातील खड्ड्यांचं प्रमाण जो कमी करेल आणि बदलापूरमधील भ्रष्टाचार जो उघडकीस आणेल, तो चेहरा यंदाच्या वर्षी आपल्याला
नक्कीच बघायला मिळू शकतो. तुम्हाला काय वाटतं आम्हाला तेही सांगा. सामान्य माणसाची मार्गी लावणारे नक्कीच. रसिकाताई काय रक्षका ओके, रक्षका बोलतायत की आम्हाला संगीताताई पाहिजे. ठीक आहे, ऑफकोर्स वीणा म्हात्रे, वी आर हिअर टू सपोर्ट हर. वी नो हाऊ टू सॉल्व्ह वॉटर प्रॉब्लेम अँड इलेक्ट्रिसिटी. धन्यवाद धन्यवाद. यामध्ये ना अजून एक महत्वाचा प्रश्न आहे. जसं की आपण आधी बोललो की खूप अशा महिला आहेत ज्यांना बदलापूरकरांनी 1-2 वर्षामध्ये त्यांचे चेहरे देखील बदलापूरकरांनी बघितले नाहीये. हार्डली एखादी सामाजिक कार्यक्रम असेल तर तेव्हा त्यांचे चेहरे बघितलेत, परंतु त्यांचे जे जोडीदार आहेत त्यांचे चेहरे बदलापूरकरांनी नेहमी बघितलेत. आणि असं देखील होऊ शकतं की जोडीदारांनी जे काम केलेलं आहे त्याचा कुठेतरी परिणाम या निवडणुकीवर होऊन त्या महिलेला ते मतं मिळू शकतात. तर असं नेमकं कोणासोबत होईल तेही आम्हाला सांगा. मोहन कांबळे सर, ओके, धन्यवाद धन्यवाद. 4 नंबर सांगताय तुम्ही. ओके, ठीक आहे. तर चला, तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच येऊ द्या. थांबूया इथे आपण आता. आरक्षण जाहीर झालं महिला वर्गांसाठी. अनपेक्षित होतं खरं तर. सगळ्यांना असंच वाटलं होतं की ओपन होईल, नाहीतर मग पुरुषांसाठी जे आहे एससी साठी देखील होऊ शकतं, पण महिलांसाठी आरक्षण जाहीर झालेलं आहे. आता सगळेच जे आहेत जोरदार निवडणुकीच्या तयारीला लागतील. लवकरात लवकर जे आहे तुम्ही देखील तुमच्या प्रतिक्रिया पोहोचवत चला की तुम्हाला काय वाटतं. यंदाच्या वेळेस आपण नंतर पोल सिस्टीम देखील घेणार आहोत, तर त्या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी पोल करायचं आहे की तुम्हाला काय वाटतं यंदाच्या वेळेस कोण येईल. नवीन चेहरा अपेक्षित आहे का? नवीन चेहरा अपेक्षित असून हरकत नाही, पण नवीन चेहऱ्यामध्येही कुठला चेहरा बघायचा आहे ते पण जास्त महत्वाचं आहे. नाहीतर नवीन चेहऱ्याला संधी देऊन जर ते नवीन चेहरा देखील पहिले जे होते सगळे त्यांच्यासारखं करणार असतील तर मग नवीन चेहऱ्याला संधी देऊन देखील काहीच हरकत नाही. महिला ओबीसी आरक्षण जाहीर करण्यात आलेलं आहे. थेट पॅनल सिस्टीम, सिंगल पॅनल सिस्टीम असणार आहे. बदलापूरकर थेट मतदान करू शकता. यामध्ये असं देखील सांगितलं जाते की ईव्हीएम जे आहे बंद केलं पाहिजे, कारण जेणेकरून प्रामाणिकपणे जो कोणी उमेदवार असेल तो निवडून येण्यासाठी मदत होईल असं. ओके, संगीताताईंचं नाव आहे. त्यानंतर वीणाताई म्हात्रेंचं नाव आहे. त्यानंतर नाव येत आहे ते म्हणजे रुचिराताई घोरपडेंचं नाव येत आहे. त्यानंतर शीतल राऊत मॅडम यांचं देखील नाव येत आहे. ओके, मनसेचं देखील नाव येत आहे. मनसेच्या संगीता चेनवणकर मॅम यांचं पण नाव आहे. ओके, उषाताई म्हात्रे यांचं देखील एकाने कमेंट केलेली आहे. ठीक आहे, धन्यवाद. सामान्य माणसांच्या मधून चेहरा अपेक्षित आहे. हो, पण सामान्य माणसांकडून तुम्हाला वाटतं का की महिला जे आहे ओबीसी महिला, सर्वसामान्य कुटुंबातील ओबीसी महिला जी नागरिकांची समस्या मांडण्याचा प्रयत्न करते ती उभी राहू शकते का? सामान्य जनतेचं काम आहे का राजकारणात उतरणं? काय वाटतं तुम्हाला? सामान्य जनता उतरू शकते का राजकारणामध्ये? आणि उतरू शकत असेल तर तुम्ही कोणाचं नाव जे आहे नक्कीच सांगणार आम्हाला तेही सांगा. ओके, ठीक आहे. नावं बघतीये, खूपच नावं येत आहेत. म्हणजे अपेक्षित नव्हतं की सगळेच जे आहे निवडणुकीसाठी एवढे एक्सायटेड असतील. एक्सायटेड म्हणजे शेवटी बदलापूर शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी एक असा चेहरा हवा आहे की जो प्रामाणिकपणे काम करेल आणि न घाबरता काम करेल. यामध्ये खरं तर असं बोलायचं नव्हतं, पण खरंच बोलावं असं वाटतंय की सत्याचा विजय होईल का? काय वाटतं तुम्हाला? सत्याचा विजय होईल की प्रश्न जो आहे वेगळाच काहीतरी बघायला मिळेल? राजकारण म्हटलं की अनेक वेळेला अशा गोष्टी होतात, पण सत्य खरंच जिंकेल का? चला बघूया. ठीक आहे, 32 कमेंट आल्यात. 32 कमेंटमध्ये खूप साऱ्या कमेंट्स बघायला मिळाल्यात. पोल घेते मी, 1 मिनिट द्या. पोल घेऊया आपण. पोल सिस्टीम, ओके, डन. तर मी पोल क्रिएट केलेला आहे. तुम्ही सगळ्यांनी जे लाईव्ह संपल्याच्या नंतर त्या पोलला प्रतिसाद द्यायचा आहे. लिंक जी आहे हे बघा, बदलापूर नगरपालिका ओबीसी महिला आरक्षणपदाच्या आरक्षणाची घोषणा झालेली आहे आणि तुम्हाला यामध्ये कोणाला बघायचंय? चला तर मग बघत राहा आपले बदलापूर. स्वप्नालीसह नवीन चेहरा अपेक्षित करत आहात का? तुम्हाला वाटतंय का की यंदाच्या वेळेस कुठल्याही राजकारणी घराण्यातील महिला तुम्हाला नगराध्यक्षपदी नको आहे, किंवा ज्या महिलेला अनुभव आहे राजकारण क्षेत्रातील, ज्या महिलेला बदलापूरकरांच्या समस्या माहिती आहेत, त्या महिला कोण आहेत? त्या महिलाला तुम्हाला नगराध्यक्षपदी बघायचं आहे का? यांमधून ज्या ज्या काही इच्छुक महिला आहेत कुठल्याही राजकारणी क्षेत्रातील असू द्या, आम्ही त्यांना नक्कीच आपल्या बदलापूरच्या माध्यमातून आज लाईव्ह मध्ये विनंती करतो की तुम्ही आमच्याशी संवाद साधा. आपण नक्कीच जे आहे त्या जर इच्छुक असतील तर बदलापूरकरांपर्यंत ते पोहोचवण्याचा प्रयत्न करू. जसं की आपले बदलापूर ही सर्वसामान्य जनतेची वाहिनी आहे, त्यामुळे आपल्या बदलापूरच्या माध्यमातून देखील आम्ही हे
विचारण्याचा प्रयत्न करतोय की सर्वसामान्य जनतेमधून एखादी कुठली महिला आहे का, की आता सध्या जी ओबीसी आहे आणि तिला राजकारणामध्ये प्रवेश करायचा आहे किंवा एक नवीन चेहरा म्हणून चालू करायचं आहे. काय मॅडम, तुमची डिबेट सर्वसामान्य जनतेसाठी खूप महत्वाची ठरेल एवढं नक्की. हा, कसं असतं की डिबेट करत असताना खूप महत्वाचा विषय मांडला गणेश सर तुम्ही. आता इथून पुढे सगळ्या बदलापूरकरांना ही देखील विनंती राहील की खूप वेळेला तुम्हाला डिबेट बघायला मिळेल. अनेक महिला ज्या आहेत, महिलांचेच चेहरे जे आहेत आपल्याला बघायला मिळतील डिबेटच्या माध्यमातून. परंतु बदलापूरकर खूप हुशार आहेत. बदलापूरकरांनी आता इथून पुढे येणारे कार्यक्रम न बघता बदलापूरकर इथून मागे जे तुमच्यासाठी लढलेले आहेत ते तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल की कोण सर्वसामान्य जनतेसाठी लढत असतं, कोण सर्वसामान्य जनतेसाठी उभं राहणार आहे आणि इथून पुढे देखील बदलापूर शहराचा विकास कोण करणार आहे. काही सोसायटींनी असं देखील ठरवलंय, सोसायटींनीच कशाला, बदलापूर स्मशानभूमीपासूनच घेऊया, ज्याही महिला इच्छुक आहेत त्यांनी कुठले कार्यक्रम न करता, जसे की भरपूर कार्यक्रम होतात, सांस्कृतिक कार्यक्रम होतात, ठीक आहे, विरंगुळासाठी होत असतात, परंतु यंदाच्या वेळेस बदलापूरकरांची अशी मागणी येते, आम्हाला खूप सारे मेसेज देखील आले की यावेळेस बदलापूरमध्ये चेंजेस अपेक्षित आहेत. आधी ज्या कोणी महिला नगराध्यक्षपदासाठी अर्ज करणार आहेत त्या महिलांनी त्यांच्या प्रभागात असू द्या नाहीतर आजूबाजूच्या प्रभागात असू द्या, बदल घडवून आणणं महत्वाचं आहे. त्या प्रभागामध्ये पाणी आहे की नाही, नाहीतर महिलांना जर वनवन इकडे तिकडे पाण्यासाठी भटकावं लागत असेल आणि तुम्ही तुमच्याच प्रभागातून नगराध्यक्षपदासाठी अर्ज करताय तर त्या ठिकाणी खरंच तुम्ही निवडून येणार का, हा खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे. जर तुमच्या प्रभागामध्ये खूप इथून तिथून खड्डे पडलेले आहेत तर खरंच तुम्ही जे आहेत निवडून येऊ शकतात का. जर त्या प्रभागात एवढे खड्डे आहेत तर मग यंदाच्या वेळेस प्रचार कसा करणार आहात, खड्ड्यातूनच प्रचार करणार आहात का, मग ती देखील एक विचार करण्याची गोष्ट आहे. ग्रामीण रुग्णालय आहे तिथे सुखसुविधांचा अभाव आहे, मग एका महिलेला जर सोनोग्राफी करण्यासाठी दुसरीकडे कुठे जावं लागत असेल तर मग खरंच ह्या सगळ्या महिला ज्या आहेत ज्या आता उमेदवारीसाठी उभ्या राहणार आहेत, मग याच्यातून कोण पुढाकार घेऊन निवडणुकीच्या आधी त्या सुखसुविधा बदलापूरकरांना देईल. काय आलाय मेसेज, प्रशांत साबळे सर बोलतायत की नवीन चेहरा, ओके, निशा घोरपडे मॅडम, ठीक आहे, निशा घोरपडे मॅडम यांना देखील आपण जे आहेत माजी नगरसेविका म्हणून यांना देखील आपण बघितलेलं आहे, यांना देखील अनुभव आहे आणि त्या देखील यंदाच्या वर्षी आपल्याला यंदाच्या वेळेस जे आहेत इच्छुक बघायला मिळत आहेत. धन्यवाद खूप खूप प्रतिक्रिया दिल्याबद्दल. माझा देखील सगळ्यांनी विचार करा, सर्वसामान्य जनतेचा देखील विचार करा. ओबीसी महिला वर्गांमध्ये मी देखील येते, पण मी फक्त एक मजाक करते, बाकी दुसरं काही नाही. एक थोडंसं राजकारण म्हटलं की सगळेच आपली जे आहेत मतं मांडण्याचा प्रयत्न करतात आणि तुम्हा सगळ्यांना अर्धा तास मी इथे या ठिकाणी लाईव्ह मध्ये कनेक्ट करून ठेवलंय, तर थोडंफार मला विरंगुळा देखील तुमचा करावा लागतो आणि त्याचमुळे जे आहेत असे मधून मधून मी थोडंसं बोलली, तुमच्याची हरकत नाही. पण आजचा हा लाईव्ह तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्कीच सांगायचं. इथून पुढे देखील आता सध्या निवडणुका लागलेल्या आहे आणि मी नक्कीच आम्ही आपल्या बदलापूरच्या माध्यमातून प्रयत्न करू की निवडणुकीमध्ये प्रत्येक माहिती, अचूक माहिती, कोणाचीही एकमेकांशी भांडण न लावता तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. कारण यावेळेस असं खूप वेळेला होतं की राजकारणामध्ये जे आहे आपल्याला बघायला मिळतात, वादविवाद बघायला मिळतात, एक राजकारणी दुसरा राजकारणी, मात्र यांच्यामध्ये वादविवाद जे आहेत आपल्याला बघायला मिळतात. परंतु सत्य परिस्थिती मांडण्याचा आपले बदलापूर नेहमी प्रयत्न करतो न घाबरता आणि आपण ते करणार आहोत. काय वैभव सदाफुले सर बोलतायत की स्वतंत्र विचारांची महिला हवी, कोणत्याही पक्षाची बांधील असलेली नको, हीच अपेक्षा आहे. धन्यवाद वैभव सर. नक्कीच तुम्हाला काय वाटतं वैभव सर बोलले त्याच्यावरती आम्हाला ते सांगा. आणि असे काही चेहरे असतील ना तुमच्याकडे, जसं की वैभव सरांनी सांगितलं की स्वतंत्र विचाराची महिला असावी, जी कुठल्याही राजकीय पक्षाशी तिचं संबंध नसावा आणि जी निर्णय जे आहे बदलापूरकरांसाठी ठाम उभी असणारी असावी, तर ते तुम्ही आम्हाला सांगा. बदलापूर वेस्ट, बेलवली, म्हात्रे गार्डन परिसर यामध्ये पाण्याची मोठी समस्या आहे, त्यावरती पण चर्चा करायला काय हरकत नाही. अर्थात पाण्याची समस्यांबद्दल तुम्ही विचार केलाय तर ज्या महिला सध्या आता अर्ज करतील त्यांच्यासाठी देखील हा एक खूप मोठा प्रश्नचिन्ह असणार आहे. बदलापूरमध्ये 2-2, 3-3 जलकुंभ जे आहे त्याचा लोकार्पण सोहळा पार पडतोय, मात्र बदलापूरमध्ये पाणी समस्या ही दिवसांदिवस वाढत चाललेली आहे. मग जे कोणी चेहरे जे आहेत नगराध्यक्ष पदासाठी अर्ज करतील, खरंच ते बदलापूरमधील पाण्याची समस्या सोडवू शकतील का, बघणं गरजेचं ठरणार आहे. बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह. भेटूया पुढच्या बातमीमध्ये. आता तुम्ही कमेंट करत राहा. यानंतर देखील आपण संध्याकाळी किंवा उद्याच्या दिवशी आणि आपले बदलापूरच्या व्हॉट्सअप नंबरवरती ज्या कोणी महिला
कुठल्याही पक्षातील असू द्या, सगळ्यांसाठी आम्हाला आदर आहे. कारण शेवटी जी स्त्री असते एक देवीचं रूप असते आणि कुठली स्त्री येऊ द्या यंदाच्या वेळेस नगराध्यक्षपदी अशीच अपेक्षा करू की तुम्ही प्रामाणिकपणे काम कराल आणि नक्कीच बदलापूर शहराची जी ओळख आहे ती तुम्ही टिकवून ठेवण्याचं काम कराल आणि बदलापूर शहराला एक नवीन चेहरा मोहरा देण्याचं तुम्ही काम कराल. मग कुठलीही महिला असू द्या, कुठल्याही पक्षातील असू द्या, किती सर्वसामान्य महिला असू द्या. फक्त जर तुम्ही इच्छुक असाल तर आम्हाला व्हॉट्सअप क्रमांकावरती संपर्क करा 8766969401, जेणेकरून तुमचे काही प्रश्न असतील तर आम्ही ते जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. आजचा व्हिडिओ कसा वाटला बदलापूरकरांना तुम्हाला तेही सांगा. अर्धा तास तुमच्यासोबत बोलता बोलता कसा निघून गेला ते समजलंच नाही. या अर्ध्या तासांमध्ये मला जे चेहरे लक्षात आले ते तुम्हाला सांगते. सगळ्यात पहिली जी कमेंट आली होती ती आली होती म्हणजे वीणाताई म्हात्रे यांच्यासाठी आली होती. नंतरची जी आली होती ती आली होती संगीताताई चेनवनकर यांच्यासाठी. नंतर जे आहे रुचिरा मॅडम घोरपडे यांच्यासाठी होती. त्यानंतर शीतल राऊत मॅडम होत्या, उषाताई होत्या, उषाताई म्हात्रे. आणि या सगळ्यांसाठी जे आहेत कमेंट आल्या. त्यानंतर आपल्याला आता जे निशाताई घोरपडे यांच्यासाठी देखील कमेंट बघायला मिळाल्या. तर म्हणजे हे सगळेचे अजून कोण भोईर मॅडम जे आहेत त्यांच्यासाठी देखील आपल्याला रचना भोईर जे आहेत त्यांच्यासाठी देखील कमेंट बघायला मिळाल्या. खूप तुम्ही सगळ्यांनी भरभरून तुमच्या पक्षातील ज्या महिला आहेत त्यांना पाठिंबा द्या आणि हा पाठिंबा इथपर्यंतच नाही तर हा पाठिंबा नंतर देखील असू द्या जेव्हा त्या महिला बदलापूरसाठी काही काम करण्यासाठी उतरतील. तर ठीक आहे, आता फायनली खरंच थांबूया इथे. धन्यवाद.